महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 6 मधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ लाडक्या बहिणींची बैठक पार पडली। गुरुवारी प्रभाग क्रमांक 6 मधील कोयनानगर, देवतारानगर आणि वानकर नगरात भाजपच्या उमेदवार मृण्मयी गवळी आणि सोनाली गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत लाडक्या बहिणींची बैठक पार पडली। या बैठकांना लाडक्या बहिणींचा जोर वाढला आहे। भाजपच्या चारही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी लाडक्या बहिणींनी जणू पदरच खोचला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना आणि मुलींना आत्मनिर्भर तसंच स्वावलंबी करण्याच्या उद्देशानं लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। या योजनेमुळे महिलांना दर महिन्याला 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारकडून जमा होतात। आता निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याप्रमाणे 3000चा हप्ता बँक खात्यात जमा होणार असून लाडक्या बहिणींनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं असं आवाहन मृण्मयी गवळी आणि सोनाली गायकवाड यांनी केलं। प्रभाग क्रमांक 6 मधील भाजपचे उमेदवार आणि पॅनल प्रमुख गणेश वानकर यांच्यासह सुनील खटके, मृण्मयी गवळी आणि सोनाली गायकवाड यांना जास्तीत जास्त मताधिक्यानं निवडून देण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं। कोयनानगर, देवतारानगर, वानकर नगर यासह विविध ठिकाणी झालेल्या बैठकांच्या प्रसंगी संध्या वानकर, ज्योत्स्ना सुपाते, विमल कोरे, माधुरी भोसले, विजया भातलवंडे, पूनम वानकर, रुपाली वानकर, शायदा शेख, प्रमिला लेंडवे, नूरजहा शेख, बिस्मिल्ला शेख, फातिमा सय्यद, ज्योती शिंगारे, लता भुसारे, कुलकर्णी मॅडम, पठाण भाभी, सुनीता कोरे, विमल रणदिवे तसंच कोयना नगरातील बैठकीला राजश्री दिंडोरे, दीपाली घुले, शांता घुले, अश्विनी घुले आणि सुशीला मोरे उपस्थित होत्या। त्यासाठी आपण सगळे, तुम्ही तर आहातच, तुमची मुलं मुली जे मतदार आहेत त्यांनी, आई वडील जे घरात सगळे आहेत त्यांना सांगायचं 15 तारखेला फक्त जायचं मतदान केंद्रावर जाऊन कमळ हेच बटन दाबायचं, दुसरीकडे अजिबात बघायचं नाही।